आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना युतीमध्ये येण्याची खुली ऑफर देऊ केली आहे। अजित पवार कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं अशी खुली ऑफर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अजितदादांना खुलेपणाने दिली आहे। राष्ट्रवादीत त्यांच्याबद्दल काय होतं हे सगळ्यांना माहिती असल्याचंही केसरकर म्हणाले। अजित पवार यांच्याबद्दल मला आदर आहे। दादा विरोधी पक्षाचे नेते आणि जबाबदार नेते आहेत। ते जेव्हा बोलतात तेव्हा जनता त्यांना गांभीर्याने घेते असंही केसरकर म्हणाले। दादा हे कार्यक्षम नेते आहेत, त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे अशा शब्दात केसरकर यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आणि सरकारमध्ये येण्याची खुली ऑफर दिली। परंतु दादा एखादं बोलतात त्यावेळेला जनता त्याला सिरियसली घेते आणि म्हणून सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये सुद्धा दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे। आणि त्याच्यामुळे आमची अपेक्षाच अशी आहे की दादांनी सुद्धा सरकारमध्ये यावं। एफिशियंट मिनिस्टर आहेत, आले तर आम्हाला आनंद होईल। आणि दादांच्या संदर्भात काय राजकारण घडतं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी सुद्धा त्या पक्षामध्ये होतो। दादा हे एक एफिशियंट मिनिस्टर आहे, त्यांच्या काम करण्याच्या कॅपॅसिटीचा फायदा हा महाराष्ट्राच्या जनतेला लागला पाहिजे। त्याच्यासाठी एक चांगलं माध्यम हे त्यांनी निवडलं पाहिजे आणि ते माध्यम हे मोदी साहेब हेच आहेत, हे मला ठामपणे सांगायचं आहे। तिकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय। जाहिरातीवरून सुरू असलेला वाद थांबतो न थांबतो तोच अजित पवार यांनी त्यावर काही प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना जाब विचारलाय। कोट्यवधींच्या जाहिराती छापल्या जातात, मात्र जाहिरातींसाठी पैसा येतो कुठून असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलाय। आम्ही विरोधी पक्षात असल्यानं शिंदे फडणवीस यांच्याकडून विकास कामासाठी निधीच मिळत नाही असा आरोपही त्यांनी केला। पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप वाढत चालल्याचाही अजित पवार यांचा दावा आहे। पहिल्या पानावर फुल पेज जाहिरातीला काही कोटी रुपये लागतात। आता आम्ही विचारतो, अरे ही जाहिरात दिली कुणी? म्हणतात अदृश्याने दिली। अरे काय अदृश्याने? त्याचं नाव सांगा। ती पक्षाची जाहिरात आहे। प्रत्येक जाहिरातीमध्ये ते जाहिरात कुणी दिलेली आहे खाली त्याचं नाव असतं, तसं नाव सांगत नाही। एवढा पैसा कुठनं त्यांच्याकडे आला तर कसा आला ते दाखवा। आज पण मी सकाळपासून इथं आहे। अनेक माझ्या जळगाव जिल्ह्यातले वेगवेगळ्या तालुक्यातले पण कार्यकर्ते किंवा शिष्टमंडळ मला भेटली, काही थोडीशी धुळे जिल्ह्यातली पण भेटली आणि ते प्रत्येक जण हेच सांगतं की बाबा आमची भूमिका योग्य असताना पण आम्हाला न्याय मिळत नाही। आम्ही विरोधी म्हणून आम्हाला पूर्णपणे साईड ट्रॅक केले जातं, आम्हाला निधी दिला जात नाही, आम्हाला स्थगिती दिली जाते आमच्या कामांना। हे जे प्रकार हे शिंदे फडणवीस सरकार गेले वर्षभरापासून आल्यापासून पाहायला मिळत आहे। एक आमची महिला त्या महिलाच्या डब्यामध्ये बसून जाते, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला जातो। वेगवेगळ्या घटना म्हणजे मी सांगू शकत नाही अशा प्रकारच्या घटना, म्हणजे विकृती असणारीच व्यक्ती हे करू शकते। दबदबा राहिला नाही, जो एक दरारा असला पाहिजे तो दरारा पोलीस खात्याचा राहिला नाही। पोलीस खात्यामध्ये नको तेवढा हस्तक्षेप राजकीय हा चाललेला आहे। त्यामुळे अजित पवार यांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले। तिकडे बीआरएस पक्ष कार्यालयाच्या महाराष्ट्रात झालेल्या उद्घाटनाच्या बद्दल मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम युती सरकार करतंय। दुसरे कोणतेही पक्ष महाराष्ट्रात आले तरी त्याचा परिणाम आमच्यावर होणार नाही असं त्यांनी म्हटलंय। बीआरएस पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवायचा असेल, त्यामुळे तेलंगणाच्या आजूबाजूच्या राज्यात जाऊन विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रात अनेक पक्ष आहेत, त्यांची पाळंमुळं खोलवर रुजली आहेत असं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं। हिंदुत्ववादी विचारावर चालणारे पक्ष आहेत, मग भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, आम्ही सगळेजण एकत्र काम करतोय आणि आम्ही सगळे मिळून राज्याला विकासाच्या बाबतीत पुढे न्यायचं काम करतोय, राज्याला दिशा देण्याचं काम करतोय। राज्य पहिल्या 1-2 क्रमांकावरचं देशातलं राज्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे असे दुसरे कुठलेही प्रादेशिक पक्ष महाराष्ट्रात जरी आले, त्यांनी जरी कार्यालय काढली, तरी अशा जे एस्टॅब्लिश पक्ष आहेत, जे लोकांच्यात रुजलेले पक्ष आहेत,
त्यांच्यावर याचा काय परिणाम होईल असं मला तरी वाटत नाही. आणि कुठले किती बॅनर लागले बघा, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी आजच पालघरच्या कार्यक्रमात काय सांगितलं की आम्ही दोघं जय बिरूची जोडी आहे. आमची दोस्ती ही गेली 25-30 वर्षापासूनची दोघांची मैत्री आहे आणि ती मैत्री राजकारणात आम्ही टिकवून ठेवलेली आहे, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीची. त्यामुळं एखाद्या लागलेल्या बॅनरमुळं, एखाद्या आलेल्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीमुळं इतक्या क्षुल्लकशा गोष्टीवरनं आमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत. तिकडे मोठ्या प्रमाणात बॅनर वॉर रंगलं आणि धाराशिवमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून शहरात विविध ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आणि याला उत्तर म्हणून ठाकरे गटाकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली. यात शहरातल्या विकास कामांच्यावरून ताशेरे ओढण्यात आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर पोलिसांनी हटवले. बॅनर काढण्यावरून पोलीस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. तिकडे संजय राऊत यांना धमकी प्रकरणी मयूर शिंदे नामक व्यक्तीला अटक करण्यात आली. या अटकेवरून आता शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. संरक्षण मिळवण्यासाठी राऊत यांनी हा बनाव रचला होता का असा प्रश्न विचारला जातोय. राऊत यांनी सत्ताधारी दबाव टाकून हे षडयंत्र रचत असल्याचा आरोप केलाय. तर फोन नंबरसह पोलिसांना कळवलं नसतं की या फोन नंबरवरून मला अमुक 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 अशा प्रकारचं धमक्या येत आहेत. अलीकडे फोन नंबरवरून माणसं ट्रेस होतात, लोकेशन ट्रेस होतं. हे न समजत नाहीत की आम्ही का मूर्ख नाही आहोत. हा बनाव असेल तर हा त्यांचा बनाव असेल. अशा प्रकारे संपूर्ण लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी मुळात ठाणे शहर आणि आसपासच्या परिसरातले सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक हे पोलिसांच्या मदतीनं एकतर मिंदे गटामध्ये गेलेले आहेत किंवा भाजपमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांचे गुंड हे माझ्यासाठी कशा करता काम करतील. ही लोक कशी आहेत ह्यांचं खरं रूप जनतेसमोर येतं हे महत्त्वाचं आहे. राऊतांसारखा मनुष्य आपल्याच कार्यकर्त्याला आपल्यालाच धमकी द्यायला सांगतो म्हणजे ही लोक कशी आहेत. या लोकांचे बुरखे आपोआप फाटले जात आहेत आणि त्याच्यामुळे ते किती घाणेरडं बोलत असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. एखाद्या खासदारांच्याकडे नाव घेऊन थुंकणं कुठल्या ह्याच्यामध्ये बसतं, कुठल्या संस्कृतीमध्ये बसतं हे आपल्याला ज्यावेळेला आपण शाहू फुले आंबेडकरांचं नाव देतो त्या महाराष्ट्रामध्ये हे घडतंय. तिकडे वर्ध्यामध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला. माजी आमदार राजू तोडसाम यांनी त्यांच्या वाहनावर लावलेला आमदारकीचा स्टिकर हटवण्यात आलाय. माजी आमदार राजू तोडसाम यांनी वाहनावर आमदार असल्याची राजमुद्रा असलेला स्टिकर लावला होता. त्यामुळे त्यांनी नियमांची पायमल्ली केलेल्या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली. यानंतर तोडसाम यांनी वाहनावरचा स्टिकर काढून टाकला. मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुप्रिया सुळे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच मुंबईत दाखल झालेत. यावेळेला ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करत त्यांचं राष्ट्रवादीच्या मुंबई कार्यालयात स्वागत करण्यात आलं. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकार महिलांच्या संदर्भात असंवेदनशील असून मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचं त्यांनी म्हटलं. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात जादा दरानं युरिया खताची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय. चिंचपाडा गावात जादा दरानं युरिया खताची विक्री करणाऱ्या दुकानदाराला ताब्यात घेण्यात आलं असून दुकानदाराचा परवाना सुद्धा रद्द करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या या कारवाईनं परिसरातल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. तिकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथे पालगडमध्ये 20 गावठी बॉम्ब पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी रमेश पवार या संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय. पवारच्या अटकेनं बॉम्ब तयार करणारं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा याचे धागेदोरे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वळूयात पुढच्या बातमीकडे. शौचालयाची सुविधाच शाळेमध्ये नसल्यानं पालघरमधल्या गोवणे इथल्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळा बंद आंदोलन सुरू केलं.
जिल्हा परिषद शाळेचा काही भाग हा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आला आहे. या संपादनात गोने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी असलेलं शौचालय सुद्धा तोडण्यात आलं. मात्र गुरुवारपासून जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या असल्या तरी शौचालय उभारलं न गेल्यानं विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेट बाहेर बोर्ड लावत शाळा बंद आंदोलन सुरू केलं. सकाळी 9ला ते शाळेमध्ये येतात, ते 5 वाजेपर्यंत येतात. तर ते बाथरूमला जाणार कुठे? आणि त्याही 10 टॉयलेटची मागणी आम्ही केली, त्याही ते मान्य केलेली 7 जूनला देतो, पण 7 जून उलटून गेली, 15 जून आलं, पण पर्यंत काही बाथरूमची सुविधा झालेली नाही मिळत. आणि शाळा तोडणे एवढी गरजेची पण नव्हती, कारण आजूबाजूला पण बंगले आहेत, घरं आहेत, ते बुलेट ट्रेनवाले हे तोडलेली नाही. आणि शाळावरच येऊन त्याही पहिली शाळा तोडली. आमचा पूर्ण विरोध असताना शाळा तोडण्यात आली. आम्हाला फक्त मुलांसाठी टॉयलेट बाथरूम लवकरात लवकर द्यावी, एवढीच आमची मागणी आहे, दुसरी काही मागणी नाही. डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गवणे या शाळेतील बाथरूम बुलेट ट्रेनवाल्यांनी तोडले आहे. आमच्या शाळेत 350 मुले शिक्षण घेतात. सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुले शिकतात आणि बाथरूमला जाण्याची गैरसोय झाली आहे. काय मागणी आहे? आम्हाला बाथरूम बांधून द्यावे अशी माझी मागणी आहे. आतापर्यंत तुम्ही माणसानं सरकारी मालमत्तेचं नुकसान केल्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिला असेल. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये शासकीय आवारातील लॉन्स आणि परिसरातली झाडं खाऊन नुकसान केल्यानं चक्क बकरा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर पोलिसांनी या बकऱ्याला ताब्यात घेतलंय आणि पोलीस स्थानकात बांधून ठेवलंय. या प्रकरणी बकऱ्याचा मालक रऊफ सय्यद याच्यावर किशोर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर त्याला न्यायालयात हजर राहण्याबद्दल समजपत्र सुद्धा देण्यात आलं आहे. आणि आता वारीच्या बातम्या. भेटी लागी जीवा. जेजुरी नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे. या निमित्तानं वारकरी बांधव महाराष्ट्राचं लोकदैवत खंडेरायाच्या दर्शनासाठी आवर्जून जेजुरी गडावर उपस्थित झालेत. यावेळी वारकऱ्यांच्या सोबतीनं आम्ही न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना गाभाऱ्यातून खंडेरायाचं दर्शन घडवतोय. याविषयी सविस्तर सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी. अहम वागा सोहम वागा प्रेमनगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा, देव माझा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना खास थेट जेजुरी गडाच्या गाभाऱ्यातनं आम्ही खंडेरायाची सगळी दृश्य जी आपल्यापर्यंत पोहोचतो, एक्सक्लुसिव्हली ही दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. वारकरी जे आहेत आपल्या हातातला बुक्का जो आहे तो पहिल्या पायरीला लावून माऊलीच्या पालखीवरती भंडाऱ्याची उधळण करताय. आणि भंडाऱ्याची उधळण करताना आम्ही देखील खास ही गाभाऱ्यातली दृश्य जी आहे ती न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांपर्यंत भेटी लागी जीवाच्या माध्यमातून पोहोचवतोय. त्यामुळे ही दृश्य बघत असताना अर्थात आपण देखील येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत असणार. या खंडेरायाच्या चरणी आम्ही सगळ्या दर्शकांच्या वतीने प्रार्थना करतोय की या राज्यातल्या शेतकऱ्यांना सुखी ठेव, अर्थात पाऊस पडू दे, आणि या सर्वसामान्य माणसाला अगदी सुखी ठेव. या सगळ्या मागण्या त्याच्या चरणी रुजू करत असताना अर्थात महाराज देखील त्या मागण्या पूर्ण करतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पुन्हा एकदा ही सगळी दृश्य आजच्या या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आणि ही सुंदर दृश्य पोहोचवत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी जयघोष करूयात. येळकोट येळकोट येळकोट. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेचा, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, जेजुरीगड. तिकडे माऊलींच्या पालखीच्या आगमनाच्या निमित्तानं जेजुरी नगरीत वारकऱ्यांनी मोठ्या संख्येनं दर्शनाकरता गर्दी केली आहे. संस्थांच्या वतीनं देखील वारकऱ्यांचं स्वागत केलं जात आहे, त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याविषयी संवाद साधलाय जेजुरी संस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी. येळकोट येळकोट जय मल्हार. तर माऊली, आज माऊलींच्या पालखीचं जेजुरीमध्ये आगमन होणार आहे आणि इथं त्यांचा मुक्काम असणार आहे. पण त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर जेजुरी गडावरती आता वारकरी संप्रदायाच्या सगळ्या बांधवांची भगिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं आपण बघतोय. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडाऱ्याची उधळण तर केलीच जाते, पण शिवाय मुठीतला बुक्का जो आहे तो जेजुरीच्या पायरीला देखील लावला जातोय. ही एक वारकरी संप्रदायातली उदात्त भावना आहे. आणि हा क्षण म्हणजे शिव आणि शक्तीचं मिलन आहे, शैव आणि वैष्णवांचं मिलन आहे. आणि हा मिलन सोहळा अनुभवत असताना चला आजच्या व्यवस्थेबद्दल
देखील जाणून घेणं क्रमप्राप्त आहे. आपल्याबरोबर इथले विश्वस्त आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, आपलं नाव? मी मंगेश घोणे. मंगेश घोणीजी आपल्याबरोबर आहेत. आज जर पाहिलं तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या. आणि थेट जाऊयात मुंबईतल्या जिओ सेंटरमधल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलते. कुछ चीजों के ऊपर विचार मंथन कर सकते हैं. विशेष रूप से भारत का लोकतंत्र जो दुनिया का सबसे बड़ा और सबसे मजबूत लोकतंत्र है, इस लोकतंत्र को हम और समृद्ध कैसे बनाएं, इसके ऊपर हमें विचार मंथन करना होगा. आज बहुत अभिमान के साथ और स्वाभिमान के साथ हम कह सकते हैं कि दुनिया में इतना बड़ा लोकतंत्र, 140 करोड़ लोग, लेकिन भारत में आज हम फ्री एंड फेयर इलेक्शन ले सकते हैं और डेमोक्रेटिक तरीके से भारत में सरकारें चुनी जाती है. ये भारत की लोकतंत्र की विजय है. और इसका कारण यह है कि भारतीय संस्कृति को हम देखें तो हजारों सालों पहले हम लोगों ने गणतंत्र की भी स्थापना की थी, लोकतंत्र की भी स्थापना की थी. और ये लोकतंत्र भारत के जन जन के खून में है, ये हमारे भारत के मूल्यों में है. इसलिए मैं ऐसा मानता हूं कि हम लोग एक साथ आ सकते हैं और देश को आगे ले जाने के लिए हमारे जो छोटे छोटे डिफरेंसेस होते हैं उसको हम लोग निश्चित रूप से दूर कर सकते हैं. मैं कई बार कहता हूं, मैं भी अभी 25 सालों से विधानसभा में काम करता हूं, तो कई बार ये होता है कि हमारा जो एजेंडा होता है वो मीडिया डिसाइड करता है, और जो मीडिया डिसाइड करता है वही एजेंडा चलता है. क्योंकि हम लोग कई बार मीडिया में आने के लिए इतने लालयित होते हैं कि शायद मूल एजेंडा को बाजू रखकर जो एजेंडा वो सेट करते हैं उसके ऊपर हम लोग ज्यादा काम करते हैं. लेकिन मैं ऐसा मानता हूं कि लोगों ने हमको चुनकर दिया है कानून बनाने के लिए, हमको चुनकर दिया है भारत के विकास की यात्रा में एक भागीदार बनने के लिए. इसलिए ज्यादा से ज्यादा समय तक हम लोग किस प्रकार से कार्य कर पाए, इसका भी हम लोगों को ध्यान देना पड़ेगा. मुझे यहां पर चिट्ठी मिली है कि थोड़ा अंग्रेजी में भी मैं बोलूं, तो मैं आई वुड लाइक टू से दैट आवर डेमोक्रेसी is one of the best because we have best of the constitution given by Dr. Baba Saheb Ambedkar, and this constitution, my friends, is so unique that out of my experience I can tell you that anything you desire for the welfare of a person, this constitution paves a way for you to achieve your goal. And I think the way this constitution is designed, we are legislature, but some of our people who represent legislature are also executives. जो लोग मंत्री बनते हैं वे कार्यपालिका है, वे एग्जीक्यूटिव्स है, और ये एग्जीक्यूटिव्स लेजिस्लेचर को उत्तरदायी है. और ये इतनी सुंदर सिस्टम है. There are such beautiful checks and balances in this system given to us by Dr. Baba Saheb Ambedkar in our democracy, that there is also a clear-cut difference in the roles and responsibilities, but at the same time, we are responsible to the people. और मैंने अक्सर ये देखा है कि हमारी विधानसभाओं में जब हम काम करते हैं तो जो आखिरी व्यक्ति होता है उस आखिरी व्यक्ति की आवाज भी हमारे विधानसभा के माध्यम से सरकार तक पहुंचती है. और ये कितनी सुंदर सिस्टम है कि सरकार अपना एक पैसा भी विधानमंडल के मंजूरी के सिवाय खर्च नहीं कर सकती. एक एक पैसे के लिए सरकार को विधानमंडल के विधायकों को जवाब देना है. तो मैं ऐसा मानता हूं कि एक ऐसी सिस्टम, एक फुल प्रूफ सिस्टम तैयार हुई है जिसमें अगर हमारा पार्टिसिपेशन रहा तो मैं ऐसा मानता हूं कि हम लोग एक बहुत ही स्वस्थ इस प्रकार का लोकतंत्र, जिस लोकतंत्र में यह अपेक्षित है
कि गवर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल, इस प्रकार का जो लोकतंत्र है, उस लोकतंत्र को हम यथार्थ में ला सकते हैं। यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। दिली अपघातात एकाचा मृत्यू झालाय, 9 जण जखमी झाले। सोलापूर पुणे महामार्गावर हा अपघात झाला। आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड आणि आता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या तापमानावर।